मार्गशीर्ष महिना आता नुकताच चालू झालेला आहे आणि विष्णुपद हे खास सर्व महाराष्ट्राचं प्रमुख आकर्षण आहे। मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग इथं वास्तव्याला असतो आणि तुम्ही बघू शकता इथं विष्णूची पावलेसुद्धा उमटलेली आहेत आणि ती खूप पवित्र असा हा महिना असतो। या महिन्यामध्ये इथं येऊन दर्शन घेतात, येताना कोणी चिदोरी आणतात आणि इथे बसून खातात आणि एक प्रकारे सहलीचा आनंदही लुटतात। म्हणजे धार्मिकही होतं आणि पर्यटनही होतं। इथे चंद्रभागा नदी आहे, तिथेही पर्यटन करू शकता तुम्ही बोटीने आणि नारदाचं मंदिर आहे ते पूर्णतः पाण्यात आहे। पाणी आल्यावर तर अगदी बोटीने आपण जाऊ शकतो, खरं नारदाचं मंदिर कुठे नाही आहे आणि इथे पूर्ण परिसर आपण खूप छान असं फिरू शकतो आणि यायला जायला इथे सोय आहे, टांग्याने येऊ शकतो, बसनी, रिक्षा सर्व आणि अगदी म्हणजे पवित्र महिना आहे। तुम्ही आलात तर इथे दर्शनाला विष्णुपदाला नक्की या, कारण इथे आलात तुम्हाला पांडुरंगाला आल्यासारखेच वाटेल आणि महिनाभर पांडुरंग इथेच असतो। पंढरपूरला देवळात जायच्या अगोदर तुम्ही इथे आलात तरी तुम्हाला खूप छान वाटेल। धन्यवाद। माझ्या घराण्याचं वास्तव्य कमीत कमी 400 वर्षापासून पंढरपूरमध्ये आहे। मार्गशीर्ष महिना म्हणलं की आम्हाला विष्णुपदाची ओढ लागते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णुपदावर पंढरनाथाचं एक महिनाभर वास्तव्य असतं। भगवान श्रीकृष्ण ज्या टायमाला द्वारकेहून गुप्त झाले आणि संपूर्ण शिष्य परिवारासहित त्यांच्या सगळ्यासहित गोपाळासहित गाईसहित पंढरपुरामध्ये येऊन वास्तव्य करले, ते प्रथम आले ते विष्णुपदाच्या ठिकाणी आले। त्या टायमाला त्यांचं जे तिथं वास्तव्य होतं किंवा तिथं प्रकट झाले त्याच्या खुणा म्हणजे तिथं गाईचे खुरं, गोपालांची पावलं, विष्णूंची पावलं, स्वतः श्रीकृष्णाचे पावलं हे सगळे आहेत। पंढरीनाथामध्ये विलीन होण्यासाठी श्रीकृष्ण पंढरपुरात आले। संपूर्ण महिनाभर त्यांचं तिथं वास्तव्य असतं। त्या महिन्यामध्ये पूर्ण पंढरपूरचे लोक किंवा पंढरपूरमध्ये येणारे हजारो लाखो भाविक संपूर्ण महिनाभर तिथं जातात। तिथे मोठमोठ्या पंक्ती करतात, स्वतः काही शिदोरी आणलेली अशी देवाला दाखवायची ती तिथं अर्पण करतात, तिथं दाखवतात। एक वेळ काही लोक पंढरपुरात आल्यावर मंदिरात जात नाहीत, पण विष्णुपदाला जाऊन तिथं दर्शन घेतात, तिथं पूजा अर्चा करतात, तिथं नैवेद्य दाखवतात, तिथं सगळा प्रसाद वाटप करतात। अशीच अजून एक आख्यायिका अशी ऐकून आहे की सगळ्या संतांनी ज्या समाध्या घेतल्या त्यास देवाला पंढरपुरात करमत नव्हतं, त्यावेळेस देव अजूनही तिथं जाऊन राहिले असे काही जणांचं म्हणणं आहे। पण ज्या टायमाला द्वारकेहून कृष्ण गुप्त होऊन इथं आले तेव्हापासून विष्णुपदाचा महिमा आहे। तेव्हापासून सगळे संत महात्मे सर्व लोक पंढरपुरात येणारे भाविक भक्त लाखो संख्येने विष्णुपदावर जातात, विष्णुपदावर सहभोजन घेतात, तिथे विष्णुपदावर पंक्ती करतात, दर्शन घेतात। एक वेळ मंदिरात जात नाहीत प्रसंगाने, पण विष्णुपदावर जातात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।